मंडळी नमस्कार। मंडळी, राज्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे। म्हणजे हे सरकार स्थापन होऊन साधारणपणे वर्षभराचा कालावधी संपत आला तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फार चांगला समन्वय आहे किंवा युतीमध्ये सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, कुठेही नावं ठेवायला जागा नाही अशी काही दिसायची चिन्ह दिसत नाही। हे सरकार सुरळीतरित्या चाललेलं आहे अशा पद्धतीनेही दिसत नाही। त्याची अनेक कारणं आहेत, अनेक घटना अशा घडलेल्या आहेत त्याच्यामुळे महायुतीमध्ये आपसातला कलह, मंत्र्यांनी केलेली काही वक्तव्य, काही वर्तनं आणि त्यात पुन्हा सत्ताधारी आमदारांनी काही केलेली काही कृती असतील किंवा कथित वक्तव्य असतील, या सगळ्यावरून महायुतीमध्ये आलबेल नाही असं वारंवार सिद्ध होत आलेलं आहे। एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भोगलेलं आहे किंवा त्यांनी भूषवलेलं आहे, अशा पद्धतीचे एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री पदावरती आणि आपल्या मिळालेल्या खात्यांवरती त्याचप्रमाणे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकी संदर्भामध्ये संतुष्ट नाहीत किंवा समाधानी नाहीत असं ते वारंवार जाणवत आहे। ते वारंवार त्यांची नाराजी सिद्ध करतायत। पक्षाचं, भाजपाचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्याकडे वारंवार ते तक्रारी करताना दिसत आहेत। त्यामुळे याच्यामध्ये सगळं आलबेल चाललेलं आहे असं काय परिस्थिती नाही आहे। आता नव्याने काय परिस्थिती उद्भवलेली आहे, म्हणजे हे सगळं जरी जुनं आहे असं समजा एका मिनिटाकरता गृहीत धरलं, म्हणजे हे सुरूच आहे सातत्याने, तरीसुद्धा हे थोडंसं जुनं झालेलं आहे। तर नवीन काय गोष्टी घडलेल्या आहेत, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकांच्या ज्या प्रभाग रचना आहेत, या प्रभाग रचनेमध्ये ज्या काही रचना करायच्या असतात त्या राजकीयदृष्ट्या सोयीच्या असल्या पाहिजेत अशा पद्धतीचा प्रयत्न साधारणपणे सत्ताधाऱ्यांचा असतो आणि त्या दृष्टीने ते रचना करत असतात। आता नगरविकास खातं एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे ते त्यांच्या पक्षाच्या सोयीच्या नगररचना, या ज्या प्रभाग रचना आहेत त्या करताना दिसत आहेत। मुंबईमध्ये काय फारसा बदल होताना दिसत नाही आहे, मात्र ठाणे, नवी मुंबई आणि पुणे यामध्ये काय रचना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला भाजपा, या दोघांबद्दल आपसामध्ये टकराव तयार झालेला आहे आणि विशेषतः पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पार्टी आणि भाजपा यांच्यामध्ये टकराव झालेला आहे। नवी मुंबईमध्ये गणेश नाईक भाजपाचे सर्वेसर्वा नेते आहेत, त्यांच्या प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ झालेली आहे अशा पद्धतीची तक्रार आहे। त्याच्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। केंद्रीय योजना ज्या आहेत त्या राबवण्याच्या संदर्भामध्ये हे खातं योग्य पद्धतीची भूमिका पार पडत नाही अशा पद्धतीची ती नाराजी आहे आणि अर्थात सगळ्याचा परिणाम राज्याच्या कारभारावरती काय होतो हे पाहावं लागेल।